दाखवतो बाबासाहेबांनी, तुम्हाला नवा देव दाखवतो, होता तर जुना. पण कोणत्या धर्मात जाणार हे अगोदरच घोषित केलं ना, 56ला धर्मांतर केलं. पण 54ला इथे दिशा दाखवली, या देवाचा हा याचा सद्दंभ देणार आहे. वाच्यता तर झाली. ऐतिहासिक दम्मभूमी देहूरोड येथे सकाळी 11 वाजता पूज्य भंते डॉक्टर ज्ञानज्योती यांचे आगमन झाले. या ठिकाणी त्यांना भोजनदान दिल्यानंतर त्यांनी धम्मदेसना दिली. धम्मदेसनेनंतर आपण त्यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत. त्यांनी पदयात्रा काढलेली आहे बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी. आपण त्यानिमित्तानं त्यांची भूमिका समजून घेऊ. दम्मभूमी देहूरोड येथून ही जी ऐतिहासिक भूमी आहे, या ऐतिहासिक भूमीवरून आपण जी घोषणा केली की आपण महाबोधी महाविहार मुक्तीसाठी तयारी करत आहोत, तर ही तयारी कशा प्रकारची आहे? महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सुप्रीम कोर्टात देखील इंटरव्हेन्शनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळं जी 2012ची सुरेश ससाई भंतेंच्या नेतृत्वात जे पिटिशन टाकलं गेलं 380 नंबरचं, तिथे फक्त 10 माणसं बदलणं, 10 भिक्षू असणं, आपल्या हातात असणं, बीटीएमसीचा कायदा रद्द करणं, ते एवढी संकुचित नाही. ते तर संपूर्ण त्या विहाराची संपूर्ण पुरातत्व खात्याच्या आधारावर जे फाहियान निशिंग ह्वानसांग त्या भिक्षूंनी प्रवास वर्णनात जे जे लिहिलेलं आहे 1200 एकरपर्यंतचा संपूर्ण तो सगळं भागच आमच्या हातात आहे. बुद्धिस्ट लोकांची विरासत आहे, ती विरासत आहे. बुद्धिस्ट सम्राट अशोकाने बांधलेलं आहे, लपून थोडं आहे. ज्या बोधिवृक्षाखाली हे जे महास्तूप सम्राट अशोकाने बांधले 2002ला स्वतः याच भारत सरकारने 2002ला भारत सरकारने वर्ल्ड हेरिटेज सेंटर केलं. 14.5 एकरची जमीन दाखवली, साऱ्या जगात नोंद आहे. आणि त्यामुळं आता हे शिवालय म्हणून ओरडायला लागले आणि ते देऊ इच्छित नाही. सरकार काही बोलत नाही. जगात रस्त्यावर येऊन खूप लोकांनी आंदोलनं केली. सरकार चिळचूप. सरकार कोर्टातनं श्रद्धेच्या आधारावर निर्णय द्यायला पाहते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ते म्हणतात भगवान बुद्ध विष्णूचा अवतार नाही, हे तुम्ही सिद्ध करा. काय कागदपत्रांनी सिद्ध करायचा? ते कागदपत्रांनी की पुरातत्व शास्त्रांचे हे सगळे शास्त्रज्ञांचे हे जेवळ सबूत आहेत. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टातही बलवत्तर होण्यासाठी सुप्रीम कोर्टात इंटरव्हेन्शन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सुप्रीम कोर्टातही जिंकू आणि तिथूनही जरी हारलो तर शेवटी या संपूर्ण भारतभर हे जनजागरण करून रस्त्यावरची लढाई तयार. यात 1 तारखेला ही संपूर्ण रितसीर भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची घोषणा करणार आहोत. तेव्हा संपूर्ण भारतभर टप्प्याटप्प्याने 17 डिसेंबरपासून तर 1 जानेवारीपर्यंत हा पहिला टप्पा झाला. नंतर त्याच टप्प्यात दुसऱ्या टप्प्याची घोषणा करणार आहोत. पूर्ण भारतभर फिरणार आहोत आणि ही लोकलढाई, रस्त्यावरची लढाई कशी लढायची हे जनजागरण करून संपूर्ण जगातल्या बुद्धिस्ट लोकांना आवाहन करून बोधया गोलबंद कशी करावी त्याचा कार्यक्रम आखण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर उपासकांची वेगवेगळ्या देशातल्या एक बैठक बोलावून आंतरराष्ट्रीय संघटना पुन्हा एक निर्माण करून त्या आंतरराष्ट्रीय संघटनेत त्या सगळ्या संघटनांच्या वतीनं हे आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही केस नेऊन हे जिंकू असं हा संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत. 1 तारखेला ती घोषणा होणार. बंतीजी, ही एक सांस्कृतिक लढाई आहे तुम्ही जे लढत आहात. म्हणजे पंढरपूरला आषाढीला जाऊन त्या ठिकाणी ते बुद्ध मंदिर आहे, बुद्ध विहार आहे हे तुम्ही सांगत आहात. त्याचप्रमाणे भारतातील जी काही विरासत आहे ही संपूर्णपणे बुद्धाची विरासत आहे हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. ही जी सांस्कृतिक लढाई आहे, या सांस्कृतिक लढाईला लढण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं पुढे जातात तर त्यामध्ये या पंढरपूरच्या रॅलीचं, पदयात्रेचं तुमचं काय महत्त्व आहे? 12 वर्ष सातत्यानं झाले. ते भीमा कोरेगावपासून पंढरपूरमध्ये जात आहोत. 25 डिसेंबरला 1954ला याच ठिकाणी या पुण्यभूमीवरून दम्मभूमीवरून बाबासाहेबांनी घोषणा केली की ते विठ्ठलाचं मंदिर हा विठ्ठल दुसऱ्या तिसऱ्या कुंडात बुद्धच आहे, हुवाद विठ्ठल, मी सिद्ध करून दाखवेन. बाबासाहेब आम्ही सिद्ध करण्यासाठी चाललेलो आहोत. आम्ही सांप्रदायिक तणाव निर्माण होईल आमच्याकडून असं वातावरण आम्ही अजिबात वाढू देणार नाही. उलट सुब्रमण्यम स्वामी ते विजय मोठे नेते आहेत आणि त्यांनी हायकोर्टात केस टाकली बरं का, ते पंढरपूरचं मंदिर बडव्यांच्या हातात द्यावं. वारकऱ्यांनी केस जिंकलेली आहे. वारकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात केस जिंकली की ते जेवढं
पंढरपूरच्या पांडुरंगाचं जेवढं तेज आहे आम्ही मडक्यात मंत्र बोलून बोलून ते सहस्त्र उदयांच्या घरी ठेवलंय. जा त्यांच्याच घरी पूजा करत राहा, तुमची इथं काय काम आहे मंदिरात, असा निर्णय वारकऱ्यांच्या बाजून झालेला निर्णय. आता मात्र सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या न्यायालयामध्ये ती मालकी सुब्रमण्यम स्वामींनी केस टाकली, बडवेंच्या हातात द्यावी सगळं. ते विठ्ठलाचं मंदिर आतमध्ये गेल्यानंतर वाटतच नाही विठ्ठलाचं आहे, सगळं शुद्ध बुद्धाचं आहे. सगळ्या साधू संतांनी वर्णनं केली आहेत. त्यामुळे या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून होते. याच वर्षी आम्ही घोषणा केली होती, आषाढी एकादशीच्या पूर्वावर घोषणा केली होती 2045ला तुम्ही 20 वर्ष मरायचं नाही, म्हणजे 2045ला मराठ्यांचा धर्मांतराचा सोहळा तिथे पाहावा. आषाढी एकादशीला मराठ्यांच्या धर्मांतरात त्यात वारकरी आलेत, भागवती आलेत, नाथपंथी आलेत, लिंगायतपंथी आलेत, महानुभावपंथी आले. हा सगळे संप्रदायाचे साऱ्या तळातळ भिंती तुटतील, हा सगळा समाज जागरूक होईल. या सगळ्या समाजातले संपूर्ण इंजिनियर, प्रोफेसर, वकील, लॉयर हे सगळे डॉक्टर लोक सगळे जागरूक होतील. हा बुद्धिवादी समाज जसा जसा जागरूक होईल ना, हे उधाण येईल. जशी सुनामीची लाट येईल तसा 2045ला या संपूर्ण हा साळुंक्यांसकळी सगळी संभाजी ब्रिगेडची सगळी मंडळी, हा शिव म्हणजे जे निर्माण होतं, हा खऱ्या अर्थाने शब्द, हा संपूर्ण शिवधर्म विसर्जित होऊन आणि पुन्हा धम्मामध्ये हा संपूर्ण आषाढी एकादशीच्या पर्वावर हा मोठा धर्मांतराचा ब्राह्मणेतरांचा हा मराठ्यांचा सोहळा पंढरपूरला होणार आहे. या सोहळ्याची या धर्मांतराची घोषणा केल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी तिथे गेले, विधानसभेत विधान परिषदेत त्यांनी नागरी सुरक्षा कायदा पारित केला. अलीकडे हे लोक दिंडी देऊ लागले, विठ्ठल बुद्धाय म्हणू लागले, हे अर्बन नक्षल आहे. आणि एवढंच नव्हे तर अडाणींना हा सगळा गडचिरोलीचा परिसर हा मध्य देशाचा आणि छत्तीसगडचा सगळी जंगलं अडाणीच्या घशात 99 वर्षाच्या लीजवर. एवढंच नव्हे तर जिथे ज्यात लढाईत या पारंपरिक बुद्धिस्ट लोकांची डॉक्टर ज्यामध्ये सोनम वांगचुक ओरेटर स्कॉलर आहे आणि त्यांचे वडील बेटरीत होते. 46 पासूनच स्वतंत्र लेह लडाखची लढाई सुरू आहे, स्वतंत्र राज्य झालं पाहिजे तेव्हापासूनची घटनेच्या अनुसूची 6 प्रमाणे स्वतंत्र राज्य देता येतं हे आश्वासन दिलं होतं बीजेपी. ज्या वेळेला एक पर्यावरण मंत्री म्हणून देशातून बाहेर देशात पाकिस्तानला पाठवलं तेव्हा देशातूनही नाही वाटला. आता मात्र रस्त्यावर आंदोलनात उतरले तर देशातूनही वाटलंय त्यांना नासामध्ये टाकून 2 वर्ष जमानत मिळणार नाही. बाबासाहेब छोटे छोटे राज्य द्या, ते बुद्धिस्ट लोक आहेत पहा, अशा रीतीनं ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत, बुद्धिस्ट असोत, या अल्पसंख्याकांवरती हल्ले करून इकडे मुस्लिमा त्या कुठे मशिदा तोडतील, कुठे गिरजाघरावर हल्ले करतील, कुठे विहार तोडतील, अशा रीतीनं हे संपूर्ण चित्रविचित्र वागू लागलेले आहेत. त्यामुळे हे 84,000 महास्तूप गेले कुठे? बाबासाहेबांनी या पंढरपूरच्या मंदिराचे हे रहस्य 84,000 विहाराचं रहस्य आहे, हे गेले कुठे याचं उत्तर पहा. तर हे 84,000 महास्तूप बांधले होते, ते मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवी देवता त्या ठिकाणी स्थापित केल्या गेल्या. या ठिकाणी सांस्कृतिक प्रतिक्रांती झाली, त्याच्यामुळे आपलं वैभव आपण विसरून गेलेलो आहोत. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठीचा हा प्रवास आहे पंढरपूर पर्यंतचा. हे सारे लोक हळूहळू जागरूक होत आहेत. आता तुकोबाईला रायांच्या मराठीतल्या गाथा त्यांना समजत नाही तर मला बोलवतात. हा सगळ्या कशा धम्माशी जुळलेल्या आहेत. गाथा म्हटल्या जातात त्यांना, गाथा, आणि गाथा ही प्रसवली जाते बुद्धांचं वचन. बुद्धाच्या वचनाचा नुसता सारांश आहे संतवाडी. ह्या त्रिपिटकाच्या ज्ञानाची गंगा तिथे वाहिलेली आहे. त्यामुळं हा सगळा वारसा हा ब्राह्मणेतरांचा नागवंशांचा वारसा आहे. हळूहळू हा जागृतीचा विस्तव, जशी जशी जागृती वाढत राहील, सुनामीच्या लाटा येतील तशा लाटा येणार आहेत. 2 वर्षातच पुन्हा कालच न्यूज आली म्हणते तिथपर्यंत वाट पाहू नका. आता काही लोक 2 वर्षातच पंढरपूरच्या मंदिराच्या समोरच धर्मांतराचा सोहळा करणार आणि त्यात मला पुन्हा बोलावणार आहेत. कालच निमंत्रण आलं. मी म्हटलं थोडे थांबा, थोडंसं वलय निर्माण होऊ द्या. लहान धर्मांतराचा सोहळा करण्यापेक्षा मोठा धर्मांतराचा सोहळा करू. काय माहिती आहे त्यांच्यात जेव्हा चर्चा होतील आणि तो कार्यक्रम लांबेल आणि परत सगळं जागरण होऊ द्या, जेणेकरून सगळ्या समाजातले डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, वकील ही सगळी मंडळी बाहेर आली, ही पुढारलेली आली की नक्कीच या समाजाचं जनजागरण होईल आणि हा समाज जागेल. आम्ही जो इतिहास विसरलेलो होतो, हे नागवंशाचा इतिहास जागेल आणि आम्ही बुद्धिस्ट होतो हे जागेल आणि हे सारं वैभव पुन्हा जुनं निर्माण होईल.
पुन्हा सामाजिक पुनर्रचनेचे जे बाबासाहेबांनी गोष्ट या ठिकाणी या धम्मभूमीवर केली होती, बाबासाहेबांचे वचन खरंच होणार नाही. आपली सगळी मंडळी साऱ्या देशात सगळ्या जगात पसरणार आहे आणि सारं जगच बुद्धमय होण्याचे हे सगळे लक्षणं दिसू लागलेले आहेत. अनेक कट्टर मुसलमान म्हणणारे मोठी आपली सारी संपत्ती धन दौलत धम्माला बहाल करून भिक्षू बनणं सुरू आहे. कोण सांगायला गेलं त्यांनी? ज्ञान आहे, ज्ञानाला शरण जावं. ही ज्ञानगंगा बुद्धापासूनच वाहते. त्यामुळे सारं जगत बुद्धमय करण्याचं सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली. त्या जबाबदारीतच हे वैभव निर्माण करण्यासाठीच हे अभियान. या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी समाविष्ट व्हावं. या धम्मभूमीवरून आवाहन करतो. बाबासाहेबांनी तुम्हाला नवा देव दाखवतो, होता तर जुना. पण कोणत्या धर्मात जाणार आहोत हे अगोदरच घोषित केलं ना. 56ला धर्मांतर केलं. पण 54ला इथेच दिशा दाखवली या देवाचा याचा सद्दंभ देणार आहे. वाच्यता तर झाली, जगजाहीर तर झालं. त्यामुळे म्हणून याला कोणतं स्थळ कोणतं नाव द्यायचं बाबासाहेबांनी जो ही धम्मभूमी आहे, ही धम्मभूमी आहे. इथून नव्या देवाचं दर्शन कसं करायचं, कसं घडवायचं सांगितलं. या 2 मूर्ती आले, एक मूर्ती कुलगावला आणि एक मूर्ती इथे. या 6व्या संघामध्ये बाबासाहेब म्यानमारला गेले. या 2 मूर्ती आल्या, एक कुलगावातली आणि ही एक मूर्ती बाबासाहेबांची नेहमी आठवण राहील. ज्या बाबासाहेबांनी ज्या देवाचं नवा देव तुम्हाला दाखवणार आहे, जो माणसाला माणूस म्हणून बलवान करेल, एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागेल, असं हे वैभव निर्माण करण्याचं या धम्मभूमीवरच पुढे असं काम विस्तारत जाणार आहे. हे वैभव खूप वाढव. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं सर्वांचं मंगल भवतु. सब्ब मंगल भवतु. सब्ब मंगल भवतु. सब्ब मंगल.